महत्त्वाची घडामोड आहे। नाशिकच्या कालच्या सभेत गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांवर टोलेबाजी केली। विधानसभेला अजित पवारांना पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन करायचं होतं। त्यांनी मला विचारलं, मी भगूरला जाऊ का? मी जा म्हणालो, मात्र दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नये असा टोला गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांना लगावला। पाणी पुरवठा योजनेकरता जे राहिलेले पैसे असतील काय असतील काही सांगा। अंडर गेटर वॉटर काही लागत असेल आणा प्रस्तावाना, दल्ल्याची कमतरता नाही। प्रस्ताव पडलाय तर इलेक्शन आपटून द्या, नारळ फोडायला बोला। मला त्यावेळेस निमंत्रण होतं तुमच्या इथलं, पण मी परवानगी दिली। अजितदादांनी मला सांगितलं की मी जाऊ का भगूरला, तुझी परवानगी आहे का? म्हणलं उपमुख्यमंत्री तुम्ही जाऊ शकता। मी हो म्हणलं, मी नाही म्हणलं, पण असं म्हणू नये, शाण्यासारखं राहावं, ज्याचं आहे त्याचंच म्हणावं। दुसऱ्याचं पोट्ट मांडीवर बसवलं तर दत्तक होते, दत्तक काहीच कामाचं नसते। त्यामुळे मला तरी असं वाटतं सोनिया, शांत राहावं। राज्यभरात दोन दादांच्या स्पर्धा सुरू आहेत असं सचिन अहिर यांनी म्हटलंय। एक बोलताय माझ्याकडे चाव्या, एक बोलतं पैसे आणि तिजोरी आहे। यांना कोणाची मर्यादा राहिली नाही। विरोधकांनी वक्तव्य केलं असतं तर लगेच नोटीस आली असती असंही सचिन अहिर यांनी म्हटलंय। मग राज्यभरामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की दोन दादांमध्ये काय चाललेलं आहे आणि कशा प्रकारे स्पर्धा चालली आहे। मी आता तिकडनं लोणावळ्याला प्रचाराला जाणार आहे, तिकडे तर कोण कोणाला बहीण मानतोय, मावशी मानतोय आणि एकमेकांच्या अंगावर जाण्याचं एवढंच राहिलेलं आहे। म्हणजे सत्ताधारी महायुतीमधली लोक टोकाची भूमिका घेत आहेत। एक सांगतायत की माझ्याकडे पैसा आहे, तिजोरी आहे, दुसरा सांगतोय की तिजोरीचे मालक आम्ही आहोत। जे राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जी चुरस विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते, दोन दादांच्या वादामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो। हेच जर वक्तव्य जर विरोधी पक्षाच्या एका आमदारांनी केलं असतं तर लगेच निवडणूक आयोगाची नोटीस गेली असती। तर आपल्याकडे नगरविकास खातं त्यात माल आहे असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे असं वक्तव्यही शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आणि त्यांच्या याच वक्तव्याची चर्चा होते। तर राणे कोंबडी विकायचे, बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं असंही गुलाबराव पाटील म्हणाले। 22 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लय लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली। उठ बघता, काय झोपलायस, उठ, मी आली आहे, तुला प्रसन्न होते। बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला। लक्ष्मी येणार आहे, उठ बघता, काय झोपलायस, उठ। आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में। छोटे छोटे लोक बाळासाहेबांनी मोठे केले, तुम्ही सांगितलं यांचं। भुजबळ साहेब काय होते? महात्मा फुले सब्जी मंडीवर भाजी के। विजयराज शिंदे कोण होते? बुलढाण्याचे पुंगानी वाजवेत, गुरव होते, पुंगानी। नारायण राणे काय करायचे? काय करायचे? कोंबडी विकायचे। असं आहे, तुम्ही वेगळा अर्थ काढू। हे भगूर म्हणजे कठीण गाव दिसतंय मला। नाही नाही, तसं नाही म्हणत आपण। आपल्या पक्षाचे युतीचे आहेत ते, आपलं लव्ह मॅरेज आहे त्यांच्याशी। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मंत्र्यांचे दौरे। मुख्यमंत्री फडणवीस आज पालघर दौऱ्यावर आहेत। पालघरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या 2 सभा होणार आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार बुलढाणा दौऱ्यावर आहेत। अजित पवार अकोला, मलकापूर, चिखली, देऊळगाव, राजा या ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत। एकनाथ शिंदे बुलढाणा खेड राजा इथे सभा घेणार आहेत। तर नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आता मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत। मुख्यमंत्री फडणवीस पालघरमध्ये प्रचार सभा घेणार, शिंदेंच्या आज 5 प्रचार सभा आहेत। पुढच्या घडामोडीकडे, पवईतील आयआयटीच्या गेट समोर मनसेकडून आता आयआयटी मुंबई असे फलक लावण्यात आलेत। आयआयटीच्या नावात मुंबई नसणं चांगलंच असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं होतं। त्यानंतर मनसेची ही बॅनरबाजी। तर जितेंद्र सिंह यांचं वक्तव्य सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। आयआयटी संदर्भातील वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले। आयआयटी बॉम्बेचं नाव मुंबई केलं नाही, हे चांगलंच झालं। केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे वक्तव्य केलं होतं आणि हे विधान सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक असल्याचं स्पष्ट दिसतंय अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे।
मुंबई जी मराठी माणसाची होतीच तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेनं उधळून लावला. मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दल गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा ओकायला सुरुवात केली आहे. खरं तर जितेंद्र सिंह यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून. मुंबई नको बॉम्बेच हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMR परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हा मराठी माणसा जागा हो, आता तरी मराठी माणसांना हे कळावं. राज ठाकरे अध्यक्ष मनसे. बातमी बीडमधून आहे. केज पोलिसांकडून वृद्ध महिलेवर दडपशाही करण्यात आली. शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. कुटुंबावर दडपशाही करत असतील तर शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे असं या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय. विचारा त्यांना. ऐकून घ्या. आता तू शांत बस. दमानी बोल. आम्हाला ऐकू येत नाही. तू कोण आहे? तू कोण आहे? ते मुलगा आहे माझा. कॅमेरा बंद कर. कॅमेरा कॅमेरा अलाउड नाही. ओ, सर. तू तिकडे गाडीत जा. असं कुठल्या ह्याच्यात?